बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याच्या नंतर पूरस्थिती निर्माण झाली होती आणि याच अनुषंगाने पूरग्रस्तांना आणि परराज्यातून आलेल्या शेती मजुरांना या ठिकाणी किराणा किट्सचं वाटप करण्यात आलेलं आहे। केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या उपस्थितीमध्ये हे किराणा किट्सचं वाटप जे आहे ते केज तालुक्यातल्या साळेगाव परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत तहसीलदार आणि या ठिकाणचे काही स्थानिक लोक आहेत। काय सांगाल सर, आतापर्यंत किती प्रमाणामध्ये किती लोकांना आणि काय काय मदत देण्यात आलेली आहे? केज तालुक्यामध्ये एकूण 143 घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झालं होतं। तर त्या सर्व घरातल्या लोकांना 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ आणि शासनाने जी 10,000 रुपये अनुज्ञा केलेली रक्कम आहे ती सर्व वितरित करण्यात आलेली आहे। त्यासोबतच आमच्या तालुक्यामध्ये सोयाबीन काढणीसाठी बाहेर राज्यातून किंवा बाहेरील जिल्ह्यामधून आमच्याकडे 350 कुटुंब आल्याचे आमच्या रेकॉर्डवरती होतं आणि इतरही लोक आलेले आहेत। तर त्या सर्वांना आम्ही व्यापारी संघटना, आमदार मॅडम, खासदार साहेब यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून जे किटचं वाटप करायचं आज नियोजन केलं होतं। तर त्या अनुषंगाने आत्तापर्यंत 125 किटचं वाटप झालेलं आहे आणि उर्वरित किटचं आज आम्ही वाटप करून घेणार आहोत। त्यासोबतच आम्ही सर्वांना आवाहन हे केलेलं आहे की आपल्या लगत जे सर्व इतर जिल्ह्यांमधून आलेले मजूर आहेत या सर्वांना त्यांनी सर्वतोपरी मदत करावी असं आम्ही आवाहन केलेलं आहे। नक्कीच ही मदत जी आहे ती केली जाते, मात्र दुसऱ्या बाजूला शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। काय स्थिती आहे तालुक्यातली तुमच्या? तालुक्यातील आमचं सर्व जे पेरणी क्षेत्र आहे 97,000 हेक्टर आमचं पेरणी क्षेत्र आहे। यामधील सर्व क्षेत्राचे सध्या पंचनामे सुरू आहेत, पण सध्याची परिस्थिती अशी आहे की सर्व क्षेत्राचं 33% जास्त नुकसान झालेलं आहे। तसा अहवालही आम्ही शासनाकडे अंतिम अहवाल या आठवड्यामध्ये देणार आहोत। नक्कीच आपल्यासोबत तहसीलदार होते आणि स्थानिक लोकसुद्धा आहेत। काय सांगाल, तुम्ही सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहात? हे सगळे लोक जे आहेत ते आपण आता बघतोय की इथे ताडपत्र्या टाकून थांबलेले आहेत, त्यांना आज मदत देत आहे। मागील 2 दिवस पाऊस पडत असताना आम्ही पाहिलं की किमान आपल्या स्थानिकच्या लोकांना डोक्यावर त्यांचे छप्पर तरी आहे, परंतु हे परराज्यातून आणि परजिल्ह्यातून आलेले लोक आहेत त्यांच्या डोक्यावर छप्परही नव्हतं आणि मग म्हणून त्यांचे ते एकंदरीत त्यांची परेशानी बघून थोडंसं वाईट वाटलं मला। मी 2 दिवस झाले यांच्या पालावर फिरलो तर आतून सगळं चिखल झालेला होता आणि त्या चिखलामध्ये हे कुटुंब राहत होतं। मग यासाठी मी स्थानिक आमचे परमेश्वरजी लांडगे असतील, माझे लहाने भाऊ आणि तो रवी गायकवाड यांच्या मदतीनं मी एक जणाकडून ते रिकामी पोते घेतले चावाळे आणि नंतर यांना मदत केली आणि त्याच वेळेस मी तहसीलदार साहेबांना संपर्क साधला आणि 1 तासामध्ये मला तहसीलदार साहेबांनी त्याच्या संदर्भात आपण नियोजन करू एवढं सांगितलं। नक्कीच आपण इथे जर आता पाहिलं तर ही संपूर्ण जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, या पालावरती हे लोक होते आणि सलग 15 दिवस जो जोरदार पाऊस झाला त्या पावसाचं संपूर्ण पाणी या लोकांच्या या झोपड्यांमध्ये घुसलेलं होतं। यांचं जीवनावश्यक ज्या वस्तू होत्या त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। माझ्यासोबत या ठिकाणच्या स्थानिक महिला आहेत। काय परिस्थिती होती? 15 दिवस सलग पाऊस पडला, तुमच्या झोपड्यांमध्ये पाणी घुसलं, काय काय नुकसान झालंय? आम्हाला चिखलामध्ये राहायला मिळालं, पाऊस लय झालं, आता काय आमची सोयीच नाही तर काय काय सांगावं आता तुम्हाला। चिखल लय झालंय आम्हाला, आता खोप्यानी पाणी झालंय, आता कोपड्यावर बी ताडपत्रे ठिकाणं आम्हाला आणि आता धान्य मिळाले खायला, पण आता ताडपत्रे केव्हा मिळणार आहे आम्हाला खायला टाकायला? किती प्रमाणात नुकसान झालंय? काय काय सांगाल, काय काय खराब झालं तुमच्या इथं पाण्यात? पुरा पसारा भिजलाय, आमचं पुरं धान्य राहिले नाही, आम्हाला काहीच नाही। आमचे घर बी सारे पाण्यात बुडले, आमचेवाले आम्हाला झोपाची बी सोयी, आम्ही चिखलात झोपलोय। नक्कीच या ठिकाणी पूर्णपणे चिखलमय वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। पूर्ण झोपड्यांमध्ये या ठिकाणी पाणी घुसल्याच्या नंतर या ठिकाणच्या लोकांच्या जीवनावश्यक ज्या वस्तू होत्या, संसार उपयोगी ज्या वस्तू होत्या त्याचं देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आज मात्र त्यांना या ठिकाणी जी मदत दिली गेली आहे त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे। कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, केज, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।